आज आपण चला जगाकडे जाऊया या उपदेश शीर्षकासह परमेश्वराच्या वचनाचा अभ्यास करूया. या युगात परमेश्वराने आपल्याला आधुनिक तंत्रज्ञानातील विविध प्रगती प्रदान केली, ज्यामुळे आपण प्रभावीपणे सुवार्तेचा प्रचार करू शकतो. अशा प्रकारे जरी आपण परदेशात जाऊ शकत नसलो तरी परमेश्वराने आपल्याला इंटरनेट सारख्या प्लॅटफॉर्मद्वारे आपल्या चर्चची लोकांसोबत ओळख करून देण्यासाठी असंख्य तंत्रज्ञान प्रदान केले आहेत. परमेश्वर आपली मदत करत आहेत. परमेश्वराने सुवार्तेचा सर्वत्र प्रचार करण्यासाठी असंख्य वातावरण निर्माण केले, ज्यामुळे ज्यांच्याकडे वेळ नाही ते इंटरनेटद्वारे त्यांच्या सोयीप्रमाणे सुवार्ता ऐकू शकतील. म्हणून हे युग जगाला सुवार्तेचा प्रचार करण्याचा सुवर्ण काळ आहे. येथे आज आपल्याकडे परदेशात जाणारे आणि न जाणारे असे दोन्ही आहेत, पण तुम्ही या देशाला परदेशी भूमी समजू शकता. जर आपण स्वर्गाच्या राज्याला आपले घर मानले तर ही पृथ्वी परकी भूमी होणार नाही का? कारण आपण आत्मिकदृष्ट्या अनोळखी आहोत, म्हणून आपण येथे देखील प्रभावीपणे परदेशात आहोत. मला आशा आहे की जे लोक शारीरिकदृष्ट्या परदेशात जातात ते तेथे परिश्रमपूर्वक सुवार्तेचा प्रचार करतील आणि इतर लोक या देशात आत्मिक परदेशात परिश्रमपूर्वक सुवार्तेचा प्रचार करतील. या आपण मार्क अध्याय 16 उघडूया. मार्क अध्याय 16 वचन 15 मध्ये असे लिहिले आहे, मग त्याने त्यांना सांगितले की सर्व जगात जाऊन. त्यांनी काय म्हटले? सर्व जगामध्ये जा आणि संपूर्ण सृष्टीला सुवार्तेची घोषणा करा. जो विश्वास धरितो व बप्तिस्मा घेतो त्याचे तारण होईल. जो विश्वास धरित नाही तो शिक्षेस पात्र ठरेल. परमेश्वराचे हृदय जगाकडे कसे धडधडते आपण या दृश्याकडे बारकाईने पाहण्याची आवश्यकता आहे. परमेश्वराची इच्छा आहे की सर्व लोकांनी सुवार्ता स्वीकारावी आणि सर्वांनी सत्य जाणून घ्यावे अशी परमेश्वराची इच्छा नाही का? म्हणूनच त्यांनी आपल्याला सर्व लोकांकडे जाण्याची आज्ञा दिली. तेव्हा तुम्ही जाऊन सर्व राष्ट्रातील लोकांस शिष्य करा, त्यास पित्याच्या, पुत्राच्या व पवित्र आत्म्याच्या नावाने बप्तिस्मा द्या. जे काही मी तुम्हाला आज्ञा केले ते सर्व त्यास पाळावयास शिकवा. परमेश्वराचे हृदय जगाला वाचवण्यावर केंद्रित आहे. सर्व लोकांचे तारण होण्याची वाट पाहत आहे. या आपण तिमोथीला पहिले पत्र अध्याय 2 वचन 4 पाहूया. अध्याय 2 वचन 4. त्याची अशी इच्छा आहे की सर्व माणसांचे. परमेश्वराची इच्छा काय आहे? सर्व लोकांचे तारण व्हावे अशी परमेश्वराची इच्छा आहे. प्रेषित पौलाने येशू ख्रिस्ताला ओळखण्यापूर्वी त्याने येशूवर विश्वास ठेवणाऱ्यांना अटक केले, तुरुंगात टाकले आणि त्यांचा छळ केला. मग जेव्हा त्याने ख्रिस्ताला ओळखले तेव्हा काय झाले? त्याने आपले जीवन ख्रिस्ताबद्दल प्रचार करण्यासाठी समर्पित केले नाही का? कठीण परिस्थितीतही कधीही डगमगले नाही. जेव्हा आपण आपल्या आजूबाजूला पाहतो तेव्हा असे लोक अजूनही आहेत. असे यामुळे आहे कारण त्यांच्याकडे चर्च ऑफ गॉडची योग्य समज नाही. त्यांना शिकवले नाही की ही आपली चूक आहे. आपला छळ का होतो याची विविध कारणे आहेत. सर्वात मोठी गोष्ट ही आहे म्हणजे आपण त्यांना सत्य शिकवत नाही. त्यांना आपले चर्च माहीत नसल्यामुळे ते आपल्याला ऑनलाईन आढळणाऱ्या विचित्र अफवांच्या आधारांवर ओळखतात. तथापि जे सत्य समजतात आणि चर्च ऑफ गॉडला भेट देतात ते आपल्या सदस्यांबद्दल म्हणतात, खरोखर
जगात असे देवदूत आहेत का? जर जगातील प्रत्येकजण या सदस्यांसारखे असते तर शांतता स्वाभाविकपणे निर्माण झाली असती. प्रत्येक वेळी जेव्हा मी अशा कथा ऐकतो तेव्हा मला वाटते हे असे झाले कारण आपण त्यांना प्रचार करण्यात अपयशी ठरलो. म्हणूनच परमेश्वर आपल्याला शंभरनाथ आणि पृथ्वीच्या शेवटपर्यंत जाण्याची आज्ञा देतात. आता जसे अध्याय 2 वचन 4 मध्ये लिहिले आहे, त्याची अशी इच्छा आहे की सर्व माणसांचे तारण व्हावे. त्यांना आणखी काय हवे आहे? व त्यांनी सत्याच्या परिपूर्ण ज्ञान प्राप्त पोहोचावे. लोकांना सत्य कळावे म्हणून आपण त्यांना शिकवू नये का? जसे की आपण सत्याला प्रथम ओळखले आणि प्राप्त केले, त्यामुळे नंतर येणाऱ्यांना शिकवण्याची जबाबदारी आपली आहे. जेव्हा लोक सत्य ऐकतील तेव्हा जवळजवळ सर्व लोक परमेश्वराकडे परत येतील. मग ते इतक्या काळापासून चर्च ऑफ गॉडचा छळ का करत आहेत? असे यामुळे आहे कारण की त्यांना माहीत नाही की आपण कोण आहोत. त्यांनी फक्त निंदनीय कथा ऐकल्या आणि अंधकाराच्या शक्तीने त्यांना पकडले होते. तथापि जेव्हा प्रकाश पडतो तेव्हा त्यांना जाणवते हे ठिकाण प्रकाशाने भरलेले आहे, पण अफवा पसरवल्या गेल्या आहेत जणू काही ती अंधाराची भूमी आहे. ग्वानक येथील आपल्या चर्चमध्ये माताची प्रदर्शने आयोजित केली जात आहे. एके दिवशी एका मध्यमवयीन स्त्रीला प्रदर्शनीसाठी आमंत्रित करण्यात आले. ती खूप घाबरलेली दिसत होती. तिने चर्च बद्दलचा एक व्हिडिओ देखील पाहिला आणि तिचे हृदय पूर्णपणे शांत झाले. तिने आम्हाला सांगितले की ती आमच्या चर्चच्या समोरून देखील जाऊ शकत नाही. आम्ही विचारले, तुम्ही तेथून का जाऊ शकले नाही? असे झाले की जवळच्या एका चर्चने अशी अफवा पसरवली होती की एकदा जर तुम्ही चर्च ऑफ गॉड मध्ये प्रवेश केला तर तुम्ही बाहेर पडू शकत नाही. या चर्चला माहीत होते की एकदा लोक सत्यात येतील तेव्हा त्यांचा खोटेपणा उघडेल आणि परमेश्वराचे सत्य प्रकाशित होईल. परिणामी त्यांनी आपल्याबद्दल भयंकर अफवा पसरवल्या, ज्यामुळे त्यांना 20 वर्षांहून अधिक काळ चर्च ऑफ गॉड जवळ जाण्यापासून थांबवण्यात आले. खरे तर ती आपल्या घरी खूप लवकर पोहोचू शकली असती, पण त्याऐवजी तिने जास्त लांब रस्ता घेतला. एकदा त्या चर्चमध्ये आली आणि माताची प्रदर्शनी पाहिली तेव्हा ती खूप भावुक झाली आणि तिला जाणवले चर्च ऑफ गॉडच्या जगावर इतका सकारात्मक प्रभाव आहे. म्हणून ती एक संदेशवाहक बनली आणि शेजारच्या प्रत्येकाला म्हणाली, चर्च ऑफ गॉड तसे नाही जसे मला सांगितले गेले होते, तुम्ही स्वतः जाऊन पहा. अशा प्रकारे मी ऐकले की ती इतरांना येण्यासाठी प्रोत्साहित करते. जेव्हा आपण लोकांना आपल्याबद्दल स्पष्टपणे सांगत नाही तेव्हा शैतान त्यांना संशय देतो आणि चर्चमध्ये काहीतरी चुकीचे आहे असे विचार करायला लावतो. अगदी सुरुवातीच्या चर्चमध्येही येशूवर विश्वास ठेवणाऱ्यांना मनुष्यांचे मांस खाणारा आणि मनुष्याचे रक्त पिणारा विचित्र समूह किंवा विचित्र विधी करण्यासाठी थडग्यात जमा होणारा समूह असे संबोधले जात होते. अशा प्रकारे संतांचा प्रचंड छळ करण्यात आला. आजही तसेच आहे. म्हणून जसे की परमेश्वराने आपल्याला तिमोथीला पहिले पत्र अध्याय 2 वचन 4 मध्ये सांगितले आहे, सर्व लोकांचे तारण व्हावे अशी परमेश्वराची इच्छा आहे. आपण हे लक्षात ठेवले पाहिजे. परमेश्वराची अशी देखील इच्छा आहे की सर्व मानवजातीला सत्य समजले पाहिजे. आजकाल जगाला परमेश्वराची उपासना करण्याचा योग्य दिवस माहीत नाही. त्यांना हे देखील माहीत नाही की त्यांनी वलांडण पाळावा की नाही. परमेश्वराने आपल्याला सियोनमध्ये पळून जाण्यास सांगितले आहे, पण तरीही त्यांना सियोन कोठे आहे हे माहीत नसावे, जेणेकरून ते तेथे पळून जातील. त्यांना सियोन काय आहे हे माहीत नाही, कारण त्यांचा आजूबाजूच्या लोकांच्या म्हणण्यावर विश्वास आहे. परिणामी ते शब्दात
किंवा रविवारची उपासना योग्य आहे की नाही, ख्रिसमस किंवा वलांडण खरं आहे की नाही, हे न समजता ते आंधळेपणाने मृत्यूच्या मार्गावर चालत आहेत. परमेश्वराची इच्छा आहे की सर्व लोकांचे तारण व्हावे आणि सत्याद्वारे त्यांनी आपल्याला त्यांची इच्छा शिकवली, जेणेकरून आपण जाऊन सर्वांना शिकवावे आणि त्यांना सत्य समजून घेण्यास प्रवृत्त करू. परदेशात जाणे खूप रोमांचक असते. आपण जाण्याचे कारण काय आहे? आपण त्यांना सत्य समजण्यास मदत करणार नाही का? आपण त्यांना परमेश्वराचा नवीन करार, जीवनाचे सत्य समजण्यास मदत करणार आहोत. आपण पिता आणि माताबद्दल प्रचार करतो. आपण नवीन करार आणि सियोनचा प्रचार करतो. आपण जगात या गोष्टी शिकवण्यासाठीच जात नाही का? मार्क 16, मत्ते अध्याय 28, वचन 18 पाहिल्यास हे स्पष्ट होते की परमेश्वराने आपल्याला कधीही स्थिर राहण्यास सांगितले नाही. त्यापेक्षा त्यांनी आपल्याला काय आज्ञा दिली? ते म्हणाले, जा. म्हणून आपण देशांतर्गत असो किंवा आंतरराष्ट्रीय स्तरावर गेले पाहिजे. ते आपल्याकडे येण्याची आपण फक्त वाट पाहू शकत नाही, आपण गेले पाहिजे. येशूने म्हटले, जा आणि त्यांना पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्म्याच्या नावाने बप्तिस्मा द्या आणि मी तुम्हाला दिलेल्या सर्व आज्ञांचे पालन करण्यास त्यांना शिकवा. दुसऱ्या शब्दात, परमेश्वराने आपल्याला दिलेल्या शिकवणींचे आपण काय केले पाहिजे? त्यांना सत्य जाणून घ्यावे अशी त्यांची इच्छा असल्यामुळे आपण त्यांना सत्य शिकवू नये का? क्रूस एक मूर्ती आहे की चर्चमधील पवित्र वस्तू? जे लोक या दोघांमध्ये फरक करू शकत नाहीत आणि ते आंधळेपणाने इतरांचे पालन करतात, त्यासाठी आपण जाऊन त्यांचे आत्मिक डोळे, कान आणि विवेकीही अंतःकरणे उघडली पाहिजे. तिमोथीला पहिले पत्र अध्याय 2 मध्ये लिहिले आहे की आपण हेच करावे अशी परमेश्वराची इच्छा आहे. अजूनही असंख्य लोक आहेत ज्यांना पिताचे नाव किंवा स्वर्गीय माताबद्दल माहीत नाही. त्यांना सत्याची जाणीव करून देण्यासाठी या परमेश्वरावर विश्वास ठेवू असा आंधळेपणाने आग्रह धरणे नाही. हे त्यांना हे सत्य शिकवण्याबद्दल आहे. अजूनही काही प्रदेश असे आहेत जेथे कोणतेही चर्च स्थापन झालेले नाही. अशा काही ठिकाणे आहेत जेथे कोणतेही संदेष्टे किंवा सदस्य नाहीत. अशी काही ठिकाणे आहेत जेथे बायबल देखील अस्तित्वात नाही. आपल्याला लवकर जाण्याची आवश्यकता आहे. या आपण अशा ठिकाणी जाऊ आणि स्वर्गीय पिता आणि माताचा प्रचार करूया, जीवनाची बातमी सांगूया आणि स्वर्गाचे राज्य अस्तित्वात आहे याची घोषणा करूया. असे केल्याने परमेश्वराचे ज्ञान संपूर्ण जगात ओसंडून वाहेल. या आपण रोमकरास पत्र अध्याय 10 वचन 14 वर एक दृष्टी टाकूया. तर ज्याच्यावर त्यांनी विश्वास ठेवला नाही त्याचा धावा ते कसा करतील? आणि ज्याच्याविषयी त्यांनी ऐकले नाही त्याच्यावर ते विश्वास कसा ठेवतील? आणि घोषणा करणाऱ्या वाचून ते कसे ऐकतील? वचन 14 विचारते, ज्यांच्याविषयी त्यांनी ऐकले नाही त्याच्यावर ते विश्वास कसा ठेवतील? तुम्ही कधी त्या लोकांबद्दल विचार केला आहे का जे एकदाही परमेश्वराचे नाव न ऐकता मरतात? ते किती दुर्दैवी असतील. तो आत्मा खरोखर या पृथ्वीवर सर्वात दुर्दैवी होईल. म्हणूनच परमेश्वराने आपल्याला पाठवले आहे. तेव्हा तुम्ही जाऊन सर्व राष्ट्रातील लोकांस शिष्य करा, त्यास पिताच्या, पुत्राच्या व पवित्र आत्म्याच्या नावाने बप्तिस्मा द्या. जे काही मी तुम्हाला आज्ञा पिले ते सर्व त्यास पाळावयास शिकवा. आणि तिमोथीला पहिले पत्र अध्याय 2 वचन 4 मध्ये लिहिले आहे की सर्व मानवजातीचे तारण व्हावे आणि त्यांना सत्य समजावे अशी परमेश्वराची इच्छा आहे.
सर्व मानवजातीला सत्य समजावे अशी परमेश्वराची इच्छा आहे. म्हणून आपण त्यांना शब्बात, वल्हांडण, नवीन करार, मलकीसिदेकचा संप्रदाय आणि ख्रिस्त अनसांग होंग आणि नवी येरुशलेम स्वर्गीय माताबद्दलचे सत्य शिकवले पाहिजे. बायबलद्वारे परमेश्वर आपल्याला समजू देतात की ही त्यांची इच्छा आहे. किती लोक असे आहेत जे बायबल न पाहता किंवा एकदाही परमेश्वराचे नाव न ऐकता मरतात. काही लोक अशा शहरात देखील राहतात जेथे एकही व्यक्ती परमेश्वराच्या वचनाचा प्रचार करत नाही. हे अत्यंत दुर्दैवी आहे. जर एका शहरात 10 पेक्षा कमी लोक आहेत जे परमेश्वराला ओळखतात आणि आपण त्या शहरात पूर्णपणे सुवार्तेचा प्रचार केला नाही, तर हे अस्वीकार्य नाही का? आपण त्यांना एकटे सोडले नाही पाहिजे. आपण त्यांना कळवले पाहिजे. मला आशा आहे की तुम्ही या देशात असाल किंवा परदेशात जात असाल, तुम्ही कोठेही असेल तरी परमेश्वराने आपल्याला दिलेले सत्य सामायिक कराल. ज्याच्याबद्दल मी ऐकले नाही त्याच्यावर मी कसा विश्वास ठेवू शकतो? कोणी मला प्रचार केल्याशिवाय मी कसे ऐकू शकतो? रोमकरासपत्र अध्याय 10 वचन 14 मध्ये दिलेले वचन ही एक महत्वाची शिकवण आहे की परमेश्वर आपल्याला या युगात काय केले पाहिजे याबद्दल जागृत करतात. या आपण रोमकरासपत्र अध्याय 1 वचन 16 वर एक दृष्टी टाकूया. रोमकरासपत्र अध्याय 1 वचन 16. कारण मला सुवार्तेची लाज वाटत नाही, कारण विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येकाला, प्रथम यहुद्याला मग हेलेन्यांना तारणासाठी ती काय आहे? ती देवाचे सामर्थ्य आहे. ही सुवार्ता चांगली बातमी आहे आणि ही सुवार्ता आपल्या तारणासाठी परमेश्वराची शक्ती आहे. म्हणून परमेश्वराच्या सामर्थ्याने त्याचा प्रचार केला पाहिजे. कोणाच्याही क्षमतेनुसार सुवार्तेचा प्रचार केला जाऊ शकत नाही. बायबल आपल्याला सांगते हे परमेश्वराचे सामर्थ्य आहे जे विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येकाचे तारण करते. म्हणून जे पाप आणि मृत्यूच्या साखळ्यांनी बांधलेले आहेत त्यांच्यासाठी सुवार्ता काय करते? त्या साखळ्या तोडण्याची आणि त्यांना मुक्त करण्याची शक्ती त्यामध्ये आहे. या सुवार्तेद्वारे कुटुंबे, व्यक्ती, राष्ट्रे आणि अगदी देश देखील रूपांतरित होतात. तो बदल घडवून आणण्याची शक्ती सुवार्तेमधून येते. म्हणूनच बायबलमध्ये परमेश्वराने आपल्याला असा इतिहास दाखवला, आपल्याला ही शक्तिशाली सुवार्ता सोपवली आणि म्हटले, जाऊन सर्व राष्ट्रातील लोकांस शिष्य करा, त्यास पित्याच्या, पुत्राच्या व पवित्र आत्म्याच्या नावाने बप्तिस्मा द्या. जे काही मी तुम्हाला आज्ञा पिले ते सर्व त्यास पाळावयास शिकवा. या सुवार्तेचे शिकवण देऊन आणि प्रचार करून व्यक्ती, कुटुंबे, समाज आणि अगदी राष्ट्रांमध्ये देखील परिवर्तन होऊ शकते. परमेश्वर सुवार्तेद्वारे या अद्भुत शक्तीचे आयोजन करतो. मी तुम्हाला विनंती करतो की तुम्ही गप्प राहू नका, पण सुवार्तेद्वारे स्वर्गीय पिता आणि स्वर्गीय माता यांच्याद्वारे तारणाच्या योग्य जगात परिवर्तन करा. या आपण मत्तय अध्याय 28 वर एक दृष्टी टाकूया. परिवर्तनाच्या कार्यामध्ये परमेश्वराने आपल्याला फक्त जगामध्ये पाठवले नाही, पण आपल्याला मदत करण्याचे अभिवचन देखील दिले आहे. या आपण मत्तय अध्याय 28 वचन 18 वर एक दृष्टी टाकूया. तेव्हा येशू जवळ येऊन त्यांच्याशी बोलताना म्हणाला, स्वर्गात आणि पृथ्वीवर सर्व अधिकार मला दिलेला आहे. तेव्हा तुम्ही जाऊन सर्व राष्ट्रातील लोकांस शिष्य करा, त्यास पित्याच्या, पुत्राच्या व पवित्र आत्म्याच्या नावाने बप्तिस्मा द्या
जे काही मी तुम्हाला आज्ञा पिले ते सर्व त्यास पाळावयास शिकवा. आणि ते आपल्याला काय अभिवचन देतात? पहा, युगाच्या समाप्तीपर्यंत मी सर्व दिवस तुमच्या बरोबर आहे. सुवार्तेच्या या प्रवासात आपण कधीही एकटे नसण्याचे कारण हे आहे की परमेश्वर नेहमी आपल्यासोबत असतात. आपल्याला असे वाटू शकते की आपण हे एकटे करत आहोत, पण परमेश्वर नेहमी आपल्यासोबत असतात. जसे ते 2 शिष्यांसोबत अमाऊसच्या मार्गावर चालले होते, त्याचप्रमाणे ते नेहमी आपल्यासोबत असतात, आपली मदत करतात, अशक्य गोष्टी शक्य करतात आणि आपल्यासाठी एक मार्ग तयार करतात. परमेश्वराने तांबड्या समुद्रात कसा मार्ग बनवला ते पहा. वाळवंटात अन्न किंवा हॉटेलशिवाय परमेश्वरने 40 वर्षांपर्यंत दररोज 6 लाख पुरुष आणि त्यांच्या कुटुंबासाठी एक भव्य मेजवानी दिली. 40년 동안 그 60만 장정들과 함께 딸린 식솔들, 그들이 다 먹을 수 있는 성찬을 매일같이 하나님께서 베풀어 주셨습니다. जेव्हा आपण यावर एक दृष्टी टाकतो, हे आपल्याला सखोल समज देते की पिता आणि माता नेहमी आपल्यासोबत असतात. म्हणून आज आपले चर्च आहे आणि सुवार्ता शमरोन आणि पृथ्वीच्या शेवटपर्यंत प्रसारित होत आहे. जे परदेशी मोहिमेवर गेले आहेत त्यांना हे माहीत असेल. ते म्हणतात, मला खरोखर वाटते की सुवार्तेच्या सेवकांची कमतरता आहे. जेव्हा कोरियाला परत जाण्याची आणि नवीन सदस्यांना मागे सोडून जाण्याची वेळ आली तेव्हा ते हृदयद्रावक होते आणि मला तेथून निघून जाणे कठीण वाटले. सर्व लोकांनो, हे खरे आहे. आपण परमेश्वराच्या इच्छेनुसार प्रत्येक आत्म्याला पूर्ण मनाने शिकवण्याचा प्रयत्न करतो, ज्यांची इच्छा आहे की सर्व लोकांना सत्य कळावे. मत्ते अध्याय 28 मध्ये परमेश्वराने आपल्याला एकटे सोडले नाही, पण म्हटले, खरोखर मी युगाच्या समाप्तीपर्यंत नेहमी तुमच्या बरोबर आहे. सैन्यात, समाजात, देशांतर्गत आणि परदेशात परमेश्वर नेहमी आपल्यासोबत असतात. आपण कुठेही असलो तरी परमेश्वर नेहमी आपल्यासोबत असतात. ते नेहमी पाप्यांना पश्चाताप करण्यास मदत करतात. या आपण लूक अध्याय 15 वर जाऊया. या आपण लूक अध्याय 15 वचन 7 वर एक दृष्टी टाकूया. त्याप्रमाणे ज्यांना पश्चातापाची गरज नाही अशा 99 नीतिमानांबद्दल होणाऱ्या आनंदापेक्षा कोण? पश्चाताप करणाऱ्या एका पापी माणसाबद्दल स्वर्गात अधिक आनंद होईल, हे मी तुम्हाला सांगतो. असे म्हटले नाही का की आणखी जास्त आनंद होईल? परमेश्वराने आपले मन असे सांगून व्यक्त केले की स्वर्गामध्ये 99 नीतिमान लोकांपेक्षा पश्चाताप करणाऱ्या एका पापीबद्दल जास्त आनंद आहे. म्हणूनच आपण शमरोन आणि पृथ्वीच्या शेवटपर्यंत प्रत्येकाच्या तारणासाठी उत्कटतेने कार्य केले पाहिजे. लोक अशा गोष्टी करू इच्छित नाहीत ज्यांचा त्यांना फायदा होणार नाही. परमेश्वराने स्वतःच्या फायद्यासाठी क्रूस उचलला नाही. त्यांनी आपल्या फायद्यासाठी सर्व दुःख सहन केले नाही का? परमेश्वराने नवीन करार स्थापित केला नाही कारण त्यांना त्याची गरज होती. नवीन करार कोणासाठी स्थापित करण्यात आला आहे? त्याने वलांडनाच्या दिवशी नवीन कराराची स्थापना करण्याचा उद्देश प्रकट केला. येशूने म्हटले, ते तुम्हासाठी ओतली जात आहे. शमरोन आणि पृथ्वीच्या शेवटपर्यंत परमेश्वराच्या महान प्रेमाचा प्रसार करण्यासाठी आपण सर्व लोकांना सत्य शिकवले पाहिजे. कोरियामध्ये अजूनही असे पुष्कळ लोक आहेत ज्यांनी परमेश्वराचे वचन ऐकले नाही आणि त्याचप्रमाणे परदेशातही असे अनेक लोक आहेत.
मी तुम्हाला विनंती करतो की त्यांना परमेश्वराचे वचन शिकवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करा, जेणेकरून त्यांच्या आत्म्यांना सार्वकालिक स्वर्गाच्या राज्यात नेले जातील. 부탁합니다. जेव्हा या जीवनाचा अंत होईल तेव्हा आपण कोठे जाणार? 어디로 가게 됩니까? या आपण प्रकटीकरण अध्याय 7 वचन 9 पाहूया. अध्याय 7 वचन 9 मध्ये असे लिहिले आहे, यानंतर मी पाहिले तो सर्व राष्ट्रे, वंश, लोक व निरनिराळ्या भाषा बोलणारे यांच्यापैकी कोणाला मोजता आला नाही असा 아무라도 능히 셀 수 없는 शुभ्र जगे परिधान केलेला व हाती झावळ्या घेतलेला 가지를 들고 ते कोठे उभे होते? 어디에 섰더라고요? मोठा लोकसमुदाय राजस्थानासमोर व कोकऱ्यासमोर उभा राहिला माझ्या दृष्टीस पडला. 큰 소리로 외쳐가로되 ते उच्च स्वराने म्हणत होते, राजस्थानावर बसलेल्या आमच्या देवाकडून व कोकऱ्याकडून तारण आहे. 모든 천사가 보좌와 तेव्हा राजसन, वडील मंडळी व 4 प्राणी यांच्या भोवती सर्व देवदूत उभे होते. 엎드려 ते राजसनासमोर उपडे पडून देवाला नमन करून म्हणाले, आमेन. धन्यवाद, गौरव, ज्ञान, उपकार, स्तुती, सन्मान, सामर्थ्य व बळ ही युगानुयुग आमच्या देवाची आहेत. आमेन. 세세토록 있을지로다 아멘 하더라고 했습니다. येथे परमेश्वरासमोर कोण उभे असेल? 하나님 앞에 어떤 사람들이 섰다고요? कोणीही मोजू शकणार नाही अशा लोकांचा एक मोठा समुदाय परमेश्वराच्या सिंहासनासमोर उभा असेल. 섰더라고 했습니다. असंख्य आत्मे पश्चाताप करण्यास आले आणि परमेश्वराकडे परत गेले. 하나님 보좌 앞에서 영광과 हा एक गौरवशाली वेळ असेल जेव्हा आपण परमेश्वराच्या सिंहासनासमोर स्तुती करू. तो दिवस नक्कीच येईल. 저와 여러분 앞에 반드시 도래하게 될 것입니다. सुवार्तेचे कार्य पूर्ण करण्यासाठी केलेले प्रयत्न आणि परिश्रम हे फक्त थोड्या काळासाठी आहेत. 복음을 위해서 행하는 봉사. हे सर्व प्रयत्न जमा होतात आणि पुष्कळ आत्मे पश्चाताप करतील आणि गौरवामध्ये सहभागी होतील. 하고 영광에 동참하는 것입니다. या युगाबद्दल परमेश्वराने आपल्याला काय शिकवले आहे याची आपण पुष्टी करूया. या योहान अध्याय 4 वचन 35 वर एक दृष्टी टाकूया. अजून 4 महिन्यांचा अवकाश आहे, मग कापणी येईल असे तुम्ही म्हणता की नाही? पहा, मी तुम्हाला म्हणतो, आपली नजर वर टाकून शेते पहा. ती आधीच काय झाले आहे? कापणीसाठी पांढरी होऊन चुकली आहेत. या आपण वचन 36 पाहूया. कापणारा मजुरी मिळवतो व सार्वकालिक जीवनासाठी पीक एकवट करीतो, यासाठी की पेरणाऱ्याने व कापणाऱ्यानेही एकत्र आनंद करावा. एक पेरतो व एक कापतो अशी जी म्हण आहे ती ह्या बाबतीत खरी आहे. ज्यासाठी तुम्ही श्रम केले नव्हते ते कापवायला मी तुम्हाला पाठविले. दुसऱ्यांनी श्रम केले होते व तुम्ही त्यांच्या श्रमांचे वाटेकरी झाले आहात. या दृष्टिकोनातून कापणीची वेळ आधीच आली आहे. आपण याच क्षणी कापणी केली पाहिजे. म्हणून मला आशा आहे की या वर्षी आपण आतापर्यंत पेरलेली सर्व फळे गोळा करू शकू. आपण आशिया, आफ्रिका, ओशनिया, युरोप, उत्तर अमेरिका, मध्य अमेरिका, दक्षिण अमेरिका, उत्तर भारत, दक्षिण भारत, रशिया, ब्राझील आणि संपूर्ण कोरियामध्ये परमेश्वराची सुवार्ता आणि तारणाच्या सत्याचा प्रचार केला पाहिजे. मला आशा आहे की सियोनची सर्व संतान बदलून जाईल आणि परिश्रमपूर्वक सुवार्तेचा प्रचार करतील. असा विश्वास ठेवून की आपण परमेश्वरासोबत स्वर्गाच्या राज्यात सार्वकालिक जीवनाचा आणि आशीर्वादाचा उपभोग घेऊ. आजचे उपदेश शीर्षक आहे, चला जगाकडे जाऊया. हे फक्त शारीरिकदृष्ट्या जगामध्ये जाण्याबद्दल नाही, बरोबर? आपण आपल्यासोबत परमेश्वराचे प्रेम, परमेश्वराचे आशीर्वाद आणि लोकांना शिकवण्यासाठी सत्य देखील घेतले पाहिजे. पिताचे प्रेम, माताचे प्रेम आणि आपल्या भाऊ आणि बहिणींचे समर्थन सोबत घेऊन आपण प्रत्येक देशातील अनेक लोकांना जागृत करूया. त्यांना पश्चातापाकडे घेऊन जाऊया आणि त्यांना सत्य शिकूया. मला आशा आहे की आपण अंधकारात अडकलेल्यांना प्रकाशात मार्गदर्शन करण्यात सक्षम होऊ. आशा करून की आजच्या उपदेशात तुम्हाला कृपा झाली असेल. मी आजचा उपदेश समाप्त करू इच्छितो. तुमचे खूप खूप आभार.